ही घटना पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड या भागामध्ये घडलेली आहे. पीडित महिला आणि सदर आरोपी यांचं लग्न 2004 साली झाले होते. या जोडप्यांना 2 मुलं सुद्धा आहेत. पती हा वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणामुळे दोघांमध्ये भांडणं होत होती. सततच्या भांडणाला कंटाळून पीडित महिलाने आपल्या दोन्ही मुलाला घेऊन बालेवाडीमध्ये निघून गेली. तसेच पती पिंपळे निलक परिसरामध्ये राहायला गेला. शाळा सुरू झाली, मुलांना पुस्तकं हवी होती, त्यासाठी पत्नी पुन्हा सासरी आली. त्यावेळेस पती तिला घरातून सामान घेऊन जाताना बघितलं. त्यानंतर तो तिला शिवीगाळ करू लागला. पतीने मद्यपान केले होते, त्यामुळे पत्नीने तिला काही उत्तर दिले नाही. मी बोलतोय तरी माझ्याकडे बघत नाही असे म्हणत पतीने घरातून एक कोयता काढला आणि तिच्या गळ्यावर ठेवला आणि तिला जबरदस्ती तिचे कपडे काढायला लावले. सदर पत्नीची इच्छा नसताना सुद्धा पत्नीने त्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर घरातील लिंबाच्या 4 फोड्या आणल्या, त्याच्यावर हळद कुंकू वाहिले. त्या लिंबाच्या 4ही फोड्या पत्नीच्या गुप्तांवर पिळल्या. नंतर आता मी तुझ्यावर जादूटोणा केलेला आहे, आता तू वेडी होणार असं म्हणाला. त्यानंतर पतीने तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. काही दिवसापूर्वी हा तिने सर्व घडलेला प्रकार आपले आई वडील व मामा मामी यांच्या कानावर घातला. पीडिताच्या कुटुंबाने याची माहिती आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते दीपक कांबळे यांना दिली आणि त्यांनी तातडीने पोलीस तक्रारही दाखल केली. पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून होत आहे.